आईने मस्त गुळ आंब्यासाठी ना 2-3 दिवसापासून आंबे आणले. तर तिच्याकडून काही जमलं नाही कारण की घराचं काम पण चालू आहे. तर मग सारखं तिथं जावं लागतं बघायला पण. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा, राम राम बोला. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. तुम्ही पण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे. आज सकाळपासून इतके कामं होते माझ्या पाठीमागं, तुम्हाला मी सांगते. सगळा घरात पसारा पडलेला आहे. आता वाजले 12. खाली काम चालू केलं आहे कलरचं. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते काही फोडतोड करून व्यवस्थित करायचं आहे. संडास बाथरूम फोडून दुसरं करायचं आहे, म्हणजे स्टाईल वगैरे बसवायची आहे. त्याच्यानंतर ही अशी भिंत थोडीशी नाही, इकडचा जरा इकडं घ्यायचं आहे. तर ते काम चालू केलं आहे. तर चला ठीक आहे, आता आपण खाली जाऊ. खाली मग मला परत बँकेत जायचं आहे. 2 बँकेत काम आहे. तर चला निघू पाहिजे मैत्रिणींनो, पटकन जाऊ आपण. ऊन झालं आहे खूप. पण काम मी कामाचा पिछा सोडायचं करते, पण काम माझा पिछा सोडित नाही. चला काय बघा, टेन्शन घेऊन घेऊन तर टक्कलं पडलं आहे माझं जराशी. तर मैत्रिणी आले खाली. मला वाटलं दीपक खाली आलेला काय की, पण हे आलेले खाली काही चाबी घेऊन आले होते. पेंटर आलेला आहे बघा. आता ही फोडतोड केलेली आहे. इकडचा दरवाजा इकडं होता, उलटा दरवाजा बसवलेला होता. आधीच सोसायटीवाल्याचे कामं कसं राहत येतं, जेव्हा आपण स्वतः कामं करून घेतो ना तेव्हा आपल्या मनाप्रमाणे कामं करून घेतो मैत्रिणींनो. तर मग मी आता माझ्या मनाप्रमाणे काम करून घेणार आहे. मला नव्हता आवडला दरवाजा इकडून, कारण ते फर्निचरचं कॉर्नर न करता येणं गेलं. मग इकडून करावं का इकडून करावं. आता सगळ्या सोसायटीतल्या बाया म्हणायच्या नका तोडू, डबल काम होऊन जाईल. तर मला नाही आवडलं. तर मग मी आता ही भिंत तोडून, थोडासा वेळ लागेल, थोडासा खर्च वाढेल, पण मग व्यवस्थित होईल. एकदाच काम होतं. 17 घराचं काम होत नाही. एकदा राहायला आल्यावर, पसारा टाकल्यावर नंतर काही होत नाही मैत्रिणींनो. त्याच्यामुळं म्हटलं राहायला पसारा व्यवस्थित करू. आता पेंटर आलेला आहे बघा. इथं पाजरा आता ही बाथरूममधून वरती येऊ लागला. तर आता बाथरूम संडाससुद्धा तोडायचे, तोडून नवीन स्टाईल वगैरे टाकायचे. तर चला ठीक आहे. युनियन बँकेत ना थोडी गर्दी होती. साहेब म्हणे 10 मिनटं बसा. मग दीपकला म्हटलं चल रस पिऊन येऊ आपण तोपर्यंत. एवढं ऊन वाढलं आहे आज, खूप ऊन आहे मैत्रिणींनो. तर चला आपण आता रस पिऊ. रस पिला पाहिजे उन्हात. मी ब्लॉग चालू केलेले ना, मग कुठे गेलं का ब्लॉग काढते ना, मग लोकांना बघते तर काही हसत येतं, काही मग काही विचारते तर तुम्ही व्हिडिओ कावर काढून घेतात. तर काही सोपं नाही आहे यूट्यूब चॅनल चालवणं. सगळ्याला तोंड द्यावं लागतंय मैत्रिणींनो. चला ठीक आहे. काय करा काही समजा बाबा. लोक घरात बसून उन्हात आपण निघतो बाहेर उन्हात आणायचं. लोक घरात बसून उन्हात आणायचं, आपण हिंडायला लागलो उन्हात आणायचं बाहेर. मोठी गाडी आणायला काही नाही. आता पाहिजे होती इथं मोठीच गाडी आणायला पाहिजे होती रे. 2 बँकेचे कामं झाले. आता 3री बँक आहे. चला, येळेवर कुठले कामं नाही झाले ना तर पुढे चलून खूप अडचणी येतात. त्याच्यामुळे येळेवर कामं केले पाहिजे. 3 महिने झालं बंद आहे. मी पण विचारायला तर धोक्या जीव चाललाय आमचा उतरून वरी चढतो. तर कोणी आम्ही सोडलं हा का इथं आहे इकडे एखादी दुसरं बघू. इकडं नाही इकडं हे टरबूज आणलं येता येता. हो हे बाई थांबय थांबय वैताग झालाय ग. चल हे वरी चढायचं. 3 महिन्यापासून वरी चढायला लागलं मैत्रिणींनो. काही सांगा तुम्हाला. आता अशा डोक्याला ताण झालाय. पण बरं आहे आता. अजून 1-2 महिने काय आहे. हां बघ सगळ्याच्या डोक्यात मत होत 5-6 भारी होऊन जाईल. लगे लागणार येऊन 4 लाख रुपयाला सगळं. हां त्याला ते आता इकडून दर्जा करायचा, इकडून खिडकी करायची. तो करून देईल बरोबर. आता सांगते इतकं उन्हाचं फिरले मी. घरातून भर उन्हात निघाले होते 12 वाजता. आता वाजले 2:30. जेवणं राहिले अजून. काल बी आम्हाला 3 वाजले होते जेवायला. कुठले कामं सोपे नाही. आता काय सांगावं. आणि कामाचा पिक्चर सोडायला माझं कामं सुटत नाही आहे. 3 बँकेमध्ये गेले. 3 बँकेचे कामं करून आले. वैशू आली आता 2-4 दिवसासाठी आराम करायला. तिला लई दिवसापासून यायचं होतं. ती म्हणली होती तुझं घर भरण्याच्या टायमाला येईल, म्हणजे तुला आवडू सवरू लागायला. तर असं करता करता 2 महिने निघून गेले. अजून 2 महिने लागते. कसं आता घराचं आम्ही काम चालू केलेलं आहे. कलरचं फर्निचरवाल्याचं तर करायचं आहे.
कलर द्यायचा. आता कलर चालू आहे. ती भिंत तुम्ही बघितली ती तोडायची वगैरे ते सगळं चालू आहे. बाई इतकं तुम्हाला काय सांगू, इतकी फजिती झाली माझी आज तर. इतकं जेवण नाही, खावण नाही. काल बी तसंच, आज बी तसंच. आता वशू खाली गेली आहे त्यांना पाणी द्यायला. पहिल्या मजल्यावर आहे आपलं. आम्ही राहतो चौथ्यावर. 3-3, 4-4 बाऱ्या जावं लागायले. खाली जावं लागायले, वर यावं लागायले, खाली जावं लागायले, वर यावं लागायले. इतकं म्हणजे असं झाले. तर चला ठीक आहे, आता जेवण करू. आता दीपक काही वर्ष आहे खाली, ते काम चालू आहे त्यांच्याकडं. तर असे कामं राहतात मैत्रिणींना माझ्या मागं. कुठलंही सोपं काम नाही आणि सगळी माझ्याच मागं सगळी जिम्मेदारी. त्याच्यामुळे मलाच पुढं पळावं लागते. मलाच मी नाही गेले तर मग सगळे कामं रोखून जाते. तर आता 2-3 बँकेमध्ये माझंच काम होतं. सह्या वगैरे करायच्या होत्या कारण सगळं माझ्याच नावावर राहतं ना. खाते वगैरे माझ्याच नावावर, माझ्याच सह्या वगैरे जिथं लागत तिथं जर लागतात तर त्याच्यामुळे मलाच जावं लागतं. घरातले कामं धंदे सोडून सगळं. भेंडीची भाजी करायची होती. सकाळी व्हिडिओ घेतला नाही कुठला. वरण केलं, मसुराची डाळ केली होती, चपात्या केल्या होत्या. हां हां का बल्ब मागते आता ती. कशाला बल्ब लागतात काय माहिती. तो तुला बल्ब वाटतं ते बघते हे चालूच आहे वाटतं विषय. आता ते 2-4 दिवस आमचं असंच आहे बाई. कालपासून असंच आहे. हे बाई बल्ब ये. चला मैत्रिणी आता जेवण करून घेतो. 5-10 मिनटं पडते. रात्री काल मी नाशिकला गेलेले होते. रात्री मी 8 वाजता आले. इथून 5ला गेले होते. मला काय सांगू. तर रात्री मी काही दुकानात गेले का काय माहिती. माणूस पडलं होतं जराशी. मैत्रिणींना जराशी पडले होते. आता खाली जायचे ते कामावाले माणसं आहे ना, त्यांना ना स्टूल नाही तर खुर्ची द्यायची आहे. आता वाजले 4-4:30 वाजले. तर चला खाली जाऊ आपण. आता बघू कुठं काम पण आहे. काय सांगितलं का तुला काम काय सांगितलं मग काय आहे ते. त्याला कुठं द्यायचं मग ते काय ते कधी करील त्याची माणसं कधी येतील असं. ते कलर देते मग ते तिकडे उडणार नाही काय. चला मैत्रिणी त्यांना ना चहा करून यायचं आहे. तसंच खाली मग मला दुकानात पण जायचं आहे. वैशू म्हणे चहा घे लगेच तू. YouTube चॅनल आहे ना. हे छान बघितलं का? पटकन बांधले गेले आहे ना. ही खिडकी थोडी मोठी घेतली का? तेवढीच आहे. तेवढीच आहे. ती ताई आता विचारू लागली म्हणे आज खूप थकल्यासारख्या दिसायला लागला. सनीची बायको म्हणलं हा ना आज थकली तू. मैत्रिणींना खूप थकले. खाली जाय वर जाय, खाली जाय वर जाय. खाली काम चालू केलेलं आहे. सकाळपासून 2-4 चक्रा मारा. तुम्ही तर बघितलं सऱ्या उन्हाचं तानाचं. तितकं हिंडलो 12 ते 2:30. तेव्हा आता इकडे फ्रीजर खाली आहे. हे काम केल्याशी गरजेचं आहे. नाही केल्याशी काहीच नाही व्हायचं. माल आला आता आणि हे माल लावाच लागणार आहे फ्रीजरमध्ये. उन्हाळा चालू झालेला आहे. त्याचं असं आहे आता नाही लावलं तर माल येऊन पडलेला आहे. उद्या दिवसभर गिऱ्हाईक वापस जाते तर मागत येतं. आपल्याकडे माल पडलेला असून वापस केल्यावर भांडवल अडकून पडतं. मग त्याच्यामुळं ते गरजेचं आहे. ते लावावंच लागतं. किती दुखू सुखू काही हो ते काम करावंच लागतं असं आहे. आणि जर नाही लावलं तर मग आता बाकी इकडं तर मग दुसरेच कामं सुधारत नाहीत. त्यांचं काही तिथं हात लागणार नाही. गिऱ्हाईकं करायची संध्याकाळी गिऱ्हाईकाची गर्दी राहते. गिऱ्हाईकं करावं लागते तर ते मला लावावं लागणार आहे. आता लई माल पडला लावायचा. सगळं माल येऊन पडलेला आहे. बघू शकता तुम्ही. इतका आता काय कोणी कामाला लावावं तर कोणी टिकत नाही. कोणी कामं करत नाही. सांगितल्याशी किराण्याचं कसं राहते. बारीक बारीक वस्तू राहते. आता काही बिस्किटं वगैरे हे दिसले का हे बिस्किटं वगैरे हे असे लावायचे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते काही सगळं माली लावायचं आहे. रॅकीला लावून द्यायचं आहे. तुम्ही म्हणता लावायचं म्हणजे काय लावायचं ते पण हे केलं तर किती शांत माल बघितलं. 2 दिवसापूर्वी नाशिकली माल आणायला गेले होते. अरे मी तर मिरच्या काढायच्या बाहेर काय करा
काही समजा झाले, कामाला कोणी भेटायला झाले, काय लय वैताग झाला बाबा. हा किती पेक्षा पाहिजे? 2 द्यायचे असं. तुम्हाला कसं राहायचं ब्लॉक मध्ये? हा बोला काहीतरी. काय बोलू मग? तुम्हाला कसं ब्लॉक मध्ये घेतलं? हा का? हा असं बोलणं जराशी काहीतरी. काय पाहिजे पेक्षा? तर चला मैत्रिणींना बघते आता, माल लावून देते, सगळं फ्रीज भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते फ्रीज भरलेलं बाहेरचं मधातलं. आताच एक दुकान गिरायक आलं, ते मला म्हणून लागलं आज खूप थकल्यासारखे दिसायला लागला. तर म्हणलं हा ना थकलेच आहे, 2-4 दिवसापासून खूप धावपळ होते. 2-4 दिवसापासून काय 2 महिन्यापासून चालूच आहे, आराम करायला भेटत नाही काय नाही. तर हे असे कामं होते सकाळपासून बघा. आता पूर्ण फ्रीज भरले बाहेरचं मधलं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्यापर्यंत असेच मी नवनवे व्हिडिओ टाकत जाईल.